सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निवारण करण्यासाठी राज्य शासनानं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाची घोषणा केली आहे। मार्च ते मे 2026 या कालावधीत राज्यभर हे अभियान राबविण्यात येणार आहे, तर वर्धा जिल्ह्यातही मंडळ स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत मार्च ते मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 राबविण्यात येत आहे। या अभियानाचा मुख्य उद्देश महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, तक्रारींचे त्वरित निराकरण करणे आणि डिजिटल सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा आहे। महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी शासनाने विविध सुधारणा केल्या आहेत। यामध्ये आकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र परवानगी रद्द करणे, सनद प्रणाली संपुष्टात आणणे, एक वेळ अधिमूल्य भरण्याची तरतूद, डिजिटल सातबाराला कायदेशीर वैधता तसेच तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा अशा महत्त्वाच्या निर्णयाचा समावेश आहे। या सुधारणांचा लाभ गावा पातळीपर्यंत पोहोचवावा यासाठी वर्धा जिल्ह्यात मंडळ स्तरावर समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे। शिबिरांमध्ये नामांतरण, फेरफार, सातबारा उतारा, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जमीन रूपांतर आदी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। वर्धा डिस्ट्रिक्ट जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती वानमत्तीशी यांनी सर्व नागरिकांना आपल्या तालुक्यातील मंडळ स्तरावरील शिबिरांना उपस्थित राहून सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। महसूल सेवा अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या अभियानामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।